हॅलो एव्हरीवन, मी मीना तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अवघ्या अर्ध्या तासामध्ये सिंपल पण टेस्टी अशी व्हेज थाळी। सुरुवातीला आपण वरण भाताचा कुकर लावून घेणार आहोत। तर त्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि डाळ ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। हे 4 ते 5 लोकांचं जेवण आहे। तर आपली डाळ ही स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। तर मी पाणी घालून घेतलेलं आहे। तर डाळीच्या 1 इंचावर पाणी राहील एवढं पाणी घालायचं आहे। आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ पण आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। तांदूळ पण आपले स्वच्छ धुवून झालेले आहे। आता यामध्ये पाणी घालून घेऊया। तांदळाच्या 1 बोटवर एवढं पाणी राहील घालायचं आहे। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेतलेलं आहे। कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून त्यामध्ये छोटीशी डाळी ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला डाळीचं भांडं ठेवून घ्यायचं। त्यावर आता आपण तांदळाचं भांडं ठेवून घ्यायचं आहे। तर दोन्ही डबे आपले ठेवून झालेले आहे। आता यावर आपण झाकण लावून घेऊया आणि गॅसवर ठेवून 3 शिट्ट्या काढून घेऊया। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या। कुकर थंड करून घेतलेला आहे। आता थंड झाल्यानंतर आपण यामधलं डाळीचं आणि भाताचं भांडं आपण बाजूला काढून घेऊया आणि त्याच कुकरमध्ये आपल्याला बटाटे शिजून घ्यायचे आहे। तर बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेतलेले आहे। आता 3 शिट्ट्या काढून थंड होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे, जिरा घातलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे। आता यामध्ये कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता घातल्यानंतर बारीक चिरलेल्या तिखट मिरच्या घातलेल्या आहे। मिरच्या घालून झाल्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे आणि आता ह्या सगळ्या वस्तू आपल्याला छानपैकी परतून घ्यायच्या आहे। कांदा आपला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर कांदा चांगला परतून झालेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, हळद घालून घ्यायची आहे आणि परत अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे। तर आपला मसाला चांगला परतून झालेला आहे। आता यामध्ये थंड करून कुस्करून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आहे। तर मी कुकर थंड झाल्यानंतर 1 साईडला बटाटे काढून आणि त्याचे कापून घेतलेले होते, याचे बारीक तुकडे करून घेतलेले होते। तर ते घालून आपल्याला छानपैकी 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्यानंतर परत आपल्याला 1 ते 1.5 मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे। त्यामुळे आपल्या सगळ्या बटाट्याला मसाला हा चांगला लागला जाईल। तर आता हा चांगला मिक्स करून झालेला आहे। आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायचं आहे। कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं तर आपली चटणी तयार आहे। तर आता ही आपण बाजूला ठेवूया आणि वरण बनवून घेऊया। एकदम चवदार अशी चटणी आपली तयार आहे। तर चला वरण बनवूया। तर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। त्यानंतर राई आणि जिरा मिक्स आहे ते घातलेले आहे। राई आणि जिरा तडतडल्यानंतर यामध्ये लसूण घातलेला आहे। तर लसूण ठेचून घेतलेला आहे, त्यामुळे वरणाला खूपच छान चव येते। कढीपत्ता घालून घेतला, हिरव्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे। छानपैकी परतून झाल्यानंतर हिंग आणि हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर आपण शिजून घेतलेली डाळ घालायची आणि डाळ मिक्स करून घ्यायची आहे। अर्ध्या मिनिटासाठी डाळ ही तेलामध्ये फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तर वरण हे थोडंसं पातळच खायला चांगलं लागतं, त्यामुळे मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। तर आपला कलर पण एकदम छान आलेला आहे। आता ही उकळी आली की यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया। तर छानपैकी उकळी आलेली आहे, तर यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला आता ही डाळ आपण 2 मिनटं उकळून घेऊया। तर 2 मिनटं झालेली आहे आणि आपली डाळ ही तयार झालेली आहे। आता गॅस बंद करूया आणि दुसऱ्या भाजीची तयारी करूया। तर आपण मेथीची भाजी बनवणार आहोत। मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता ही पाण्यामध्ये भिजत घालूया। तर भाजी पाण्यात भिजत ठेवल्यानंतर आपण कांदा आणि मिरची कापून घेऊया। तर मी 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। आता हा आपण बारीक कापून घेऊया। कांदा मी कापून घेतलेला आहे। आता मी इथे 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। कमी तिखट असल्यामुळे मी ह्या उभ्या आणि आडव्या चिरून घेत आहे। तर एका मिरचीचे मी 2 तुकडे केलेले आहे आणि मध्यभागी चीर देऊन घेतलेली आहे। आता तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे मिरची घ्यायची आहे। मिरची कापून झालेली आहे। तर चला आता भाजी बनवायला सुरुवात करूया। 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 2 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, त्यामुळे छान चव येते आणि कांदा घालून घेतलेला आहे। लगेच मिरच्या पण घातलेल्या आहे। तर मिरच्या आपल्या घालून झालेल्या आहे। आता हे आपल्याला गुलाबी रंगाचं होईपर्यंत चांगल्या शिजेपर्यंत आपण भाजी धुवून आणि निथळत ठेवलेली आहे। तर आपला कांदा छानपैकी परतून झालेला आहे। तर आता यामध्ये आपण धुवून घेतलेली भाजी घालून घेऊया।
तर भाजी सगळी घालून झालेली आहे. तर लगेच मीठ न घालता मी भाजी थोडी कमी झाल्यानंतर मीठ घालून घेणार आहे. तर आता ही आपण पलटी करून घेऊया, कारण भाजीला पाणी सुटतं. तर आता ही पलटी करून घेतलेली आहे. आता ही परत थोडी कमी झाली की आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. तर भाजीला पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे आणि कमी पण झालेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. भाजी कमी झाल्यानंतरच मीठ घालायचं, नाही तर लगेच भाजी घातली तर आणि मीठ घातलं तर आपल्याला अंदाज कळत नाही आणि भाजी खारट होण्याची शक्यता असते. आता पाणी भाजीचं पूर्णपणे सुकलेलं आहे आणि भाजी आपली एकदम छानपैकी तयार झालेली आहे. झणझणीत अशी ही आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. आता ही आपण बाजूला ठेवूया आणि चपातीसाठी पीठ मळून घेऊया. आपल्याला किती चपात्या करायचा याचा जर अंदाज येत नसेल तर आपली मूठ भरून एक चपातीच्या हिशोबाने अशा मुठी भरून पीठ घ्यायचं आहे. जेवढ्या चपात्या करायच्या तेवढी मूठ आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ जर एकदम व्यवस्थित नरम असं मळून घेतलं तर आपल्याला न मुरत ठेवता ही चपाती खूप मऊ होते. तर आता पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि 1 चमचा तेल घेऊन मी पुन्हा पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. जराही चीर पडता कामा नये. तर पीठ आपलं छानपैकी मळून झालेलं आहे. तर आता आपण चपात्या बनवून घेऊया. बघू शकता जराही चीर पडत नाही. तर आता चपाती बनवायला घेऊया. तर आपल्याला जेवढ्या आकाराचे चपाती बनवायची असेल तर छोटासा असा उंडा करून घ्यायचा आहे आणि परत मी पीठ थोडंसं पोळपाटावर मळून घेतलेलं आहे. पिठामध्ये बुडवून आता आपल्याला चपाती ही लाटून घ्यायची आहे. तर आपल्याला ही थोडी पुडाची चपाती बनवायची आहे, त्यामुळे थोडी चपाती लाटून घेतल्यानंतर याला तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यानंतर यावर आपण थोडंसं पीठ पसरवून घ्यायचं आहे. पीठ पसरवल्यानंतर घडी घालायची आणि पुन्हा तेल लावायचं. तेल लावल्यानंतर पुन्हा थोडंसं पीठ लावायचं आणि आता हे घडी घातल्यानंतर छानपैकी त्याचे कड दाबून घ्यायचे. कड दाबल्यामुळे आपली चपाती ही वाफ त्यातून निघत नाही आणि एकदम टम्म फुगली जाते आणि एकदम नरम अशी ही चपाती बनते. तुम्ही सकाळची चपाती संध्याकाळपर्यंत ठेवली तरीही ती नरमच राहते. तर आता हे आपण गोल गोल फिरून लाटून घेऊया. तर बघू शकता एकदम छानपैकी आपली चपाती तयार होत आलेली आहे. तर कडेच्या साईडने आपल्याला गोल गोल फिरून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला त्रिकोण बनतो, पण जेव्हा आपण ज्या बाजूने त्रिकोण आहे असा व्यवस्थित गोल करून घ्यायचे आणि सगळीकडून लाटणं ही व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे चपाती आपली एक समान बनते. कुठेही जाड न राहता एकसारखी चपाती आपली लाटली जाते. तर बघू शकता एकदम छानपैकी चपाती आपली तयार झालेली आहे. तर आता ही किती पातळ झालेली आहे बघू शकता. एकदम छान आणि पातळ अशी चपाती तयार आहे. तर आता ही आपण भाजून घेऊया. तर एक साईडला तवा गरम करायला ठेवलेला होता. तर यामध्ये तर चपाती बनवताना तवा जास्त गरम करायचा नाही, तर मीडियम गरम असताना मी चपाती घालून घेतलेली आहे. आता बघू शकता किती छानपैकी फुलायला लागलेली आहे. आता ही आपण खालच्या साईडने भाजून थोडीशी घेतल्यानंतर पलटी करून घेऊया. तर बघू शकता किती छानपैकी खाली पण भाजत आलेली आहे. आता ही आपण अशीच अलटी पलटी करून जिथे कच्ची असेल त्या साईडने थोडासा दाब देऊन ही छानपैकी भाजून घ्यायची आहे. तर बघू शकता आपली चपाती पण चांगली फुगायला लागलेली आहे. तर आता यावर आपण थोडंसं तेल लावून घेऊया. तेल दोन्ही साईडने लावून झालेलं आहे आणि चपाती आपली छानपैकी भाजून झालेली आहे, कुठेही कच्ची नाही. तर अशी झटपट चपाती पण आपली तयार आहे. तर मी दुसरी पण चपाती अशीच भाजून दाखवते आणि एकदम मऊ अशी ही चपाती बनते. तर आता ही आपण भाजून घेऊया. तर अशा सगळ्या चपात्या मी बनवून घेतलेल्या आहे आणि सकाळी बनवल्या तर संध्याकाळपर्यंत एकदम मऊ लुसलुशीत राहतात. तर आता चपात्या पण आपल्या बनवून झालेल्या आहे. तर एकदम कमी वेळेमध्ये बनणारं एकदम साधंसुधं असं हे हलकी फुलकी थाळी आपली तयार आहे आणि सोबत सॅलड. तर आजची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा.